आम्ही आज मस्त होऊन झालं चुलीवरचं चिकन. चला बेत ठरला चुलीवरच्या चिकनचा. माझ्या आधी मुलंच इथं तयारीला लागली होती. अर्धा किलो चिकन मस्त शिजवून घेतलं आणि चुलीवरती कढई ठेवली. 3 चमचे तेल टाकलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे. ही पेस्ट चांगली भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण इतर मसाले घालणार आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे चांगले स्लायसेस करून भाजून घेतले आहेत आणि ते यामध्ये टाकलेले आहे. 1 चमचा जिरेपूड, तीळ, धणे पावडर हे सगळं घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे मसाले आपण आधीच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे यामध्ये जास्त भाजण्याची गरज नाही. कांदा लसूण मसाला आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आहे, म्हणजे ज्यांना किती तिखट आवडतं त्याप्रमाणे मिक्स करायचं आहे. इथे मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. इथे मी ओल्या नारळाची पेस्ट करून घेतलेली आहे. पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला. शिजवलेले अर्धा किलो चिकन मी या ग्रेव्हीमध्ये घालून चांगलं मिक्स केलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता या तयार झालेल्या सुक्या चिकनला मी मस्त दम देणार आहे. त्यासाठी मी एक कोळसा घेतलेला आहे आणि त्यावरती 1 चमचाभर तूप सोडणार आहे. अशा पद्धतीने दम दिल्यानंतर खूपच सुंदर असा स्मोकी फ्लेवर या चिकनला येतो. अशा पद्धतीने गरम कोळशावरती 1 चमचाभर तूप सोडल्यानंतर धूर येतो आणि तो स्मोक आल्यानंतर पटकन प्लेट झाकायची आहे. चला, तांबडा रस्सा तर झालाच पाहिजे. मग मी इथे ओला मसाल्याची फोडणी केली आणि ज्या पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते पाणी त्यामध्ये ओतून मस्तपैकी हा तांबडा रस्सा तयार केला. वेगवेगळ्या पद्धतीने चिकन बनवलं जातं, पण आम्हाला तर अशाच पद्धतीचं चिकन आवडतं की ज्यामध्ये पातळ रस्सा असेल आणि सुक्कं चिकन असेल. बरं, कोणाकोणाला अशा पद्धतीचं चिकन आवडतं कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.